इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला ट्रॅक्टर ट्रॉलीने दिली धडक। इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर हे आपले शासकीय काम आवरून दुपारी घरी जात असताना त्यांच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे। यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। उपायुक्त काटकर यांची गाडी महानगरपालिकेकडून आंबेडकर पुतळा मार्गे त्यांच्या घराच्या दिशेने जात होती। दरम्यान यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत होती। ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाने अचानक वळण घेतल्यामुळे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला जोराची धडक दिली। यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे। हा अपघात शहरातील स्टेशन रोडवर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडला। यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। शहर परिसरात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी ऊस वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते। त्यामुळे शहरामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे। मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेर्लेकेसह कॅमेरामन संतोष मोकाशी, इचलकरंजी।